ॲज अ ट्रेनर किंवा फॅसिलिटेटर म्हणून तुम्ही जेव्हा पुढे उभे राहता तर ऑब्झर्वेशन किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही आत्ताच्या दिवसभराच्या सेशनमध्ये खूप सुंदर केलं. म्हणजे आधी तर आम्ही बाहेरच्या ह्याच्यातनं डिस्कनेक्ट झालो, मग इथे ग्रुपमध्ये आम्ही कनेक्ट झालो, त्याच्यानंतर ग्रुपमध्ये आपण पेअरमध्ये कनेक्ट झालो, पुन्हा तिथनंही डिस्कनेक्ट झालो, मग स्वतःबद्दल कनेक्ट झालो आणि असं बॅक करत करत तुम्ही ऑब्झर्वेशन स्वतःचे पण किती गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ॲज अ ट्रेनर म्हणून उभे राहता त्या दुसऱ्यांचं ऑब्झर्व करण्याआधी स्वतःला ऑब्झर्वेशन घेणं किती गरजेचं आहे की मी परिस्थिती हँडल करू शकते किंवा नाही. जसं आपण एक उदाहरण दिलं होतं मगाशी की जे केलं नाहीये ते बोलायचं किंवा डीप डीप थॉट्स. सो एखाद्या मुलाला घर सोडून आलाय हे सांगितलं होतं. सो ते तिथूनच येणार आहे कारण आधी तुम्ही स्वतःला हँडल करू शकताय का, स्वतःचे इमोशन्स हँडल करू शकताय का हे जेव्हा कळेल तेव्हाच तुम्ही तिथे उभं राहून एक गुड फॅसिलिटेटर किंवा गुड ट्रेनर होऊ शकता. सो आजच्या सेशनमध्ये फारच सुंदर होतं. म्हणजे जे बाहेरनं आम्ही मोठ्या जगातनं इथे आलो, इथे कनेक्ट झालो, तिथे डिस्कनेक्ट झालो, इथे कनेक्शन, हे जे डीप 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 गेलो ना आपण आणि स्वतःवर येऊन थांबलो, सुंदर होतं हे खूप.